हॅलो थर्ड इयर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपल्याला ब्रांच अकाउंटचं अतिशय इम्पॉर्टंट प्रॉब्लेम पाहायचा आहे. प्रॉब्लेम दिसायला सोपा आहे, पण मॅक्सिमम मुलांना हे प्रॉब्लेम जमत नाही, कारण प्रॉब्लेम मॅक्सिमम वेळ खाते आणि जास्तीत जास्त मुलं काय करतात, अकाउंटचं गणित करत असताना प्रत्येकांची कॅपॅसिटी असते 20 मिनिट 25 मिनिट, त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. मग तेवढा वेळ लागत असेल तर ते लगेच गिव्हअप करतात. त्यामुळे हे प्रॉब्लेम त्या प्रॉब्लेमपैकी एक आहे जे की मॅक्सिमम पोरांना, मॅक्सिमम स्टुडंट्सला ॲज अ चॅलेंज करते की बाबा उत्तर काय येईल कॅल्क्युलेट करून दाखवायचं आपल्याला. ठीक आहे, मी स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम वाचतो, आपण चेक करूयात प्रॉब्लेममध्ये काय मेन्शन केलेलं आहे. दिल्ली हेड ऑफिस सप्लाइड गुड्स टू इट्स ब्रांच ॲट आग्रा ॲट इनवॉइस प्राइस विच इज कॉस्ट प्लस 50. कॉस्ट प्लस 50 इनवॉइस प्राइस आहे. म्हणजे आता इनवॉइस प्राइस किंवा डिफरन्स काढताना लोडिंग कॅल्क्युलेट करताना सूत्र काय घ्यावं लागेल, अमाऊंट गुणिले 50 भागिले 100 प्लस 50 म्हणजे किती येईल, 50 भागिले 150 म्हणजे किती येईल टोटल 1/3. ऑल कॅश रिसिव्ड बाय ब्रांच इट्स रेमिटेड टू दिल्ली अँड ब्रांच एक्सपेन्सेस आर पेड बाय हेड ऑफिस. म्हणजे जेवढी ही ब्रांच आग्रा रिसिव्ह करेल कॅश सेल्स करून वगैरे, तर डायरेक्ट कुठं जाईल, दिल्लीच्या अकाउंटमध्ये जाईल. आणि जे आग्राचे हेड ऑफिसचे एक्सपेन्सेस, आग्रा ब्रांचचे एक्सपेन्सेस आहेत ते कोण पेड करणार, हेड ऑफिस, म्हणजे दिल्लीकडून पेड करण्यात येईल. ठीक आहे, समोर from the following particulars relating to the Agra branch for the year 2013, prepare branch stock account, branch debtors account and petty cash account in the books of head office. म्हणजे आता इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे, डेटर सिस्टमनुसार प्रॉब्लेम करायचा आपल्याला, स्टॉक अँड डेटर सिस्टमनुसार नाही, फक्त डेटर सिस्टमनुसार. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला की इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस आग्रा अकाउंट, आग्रा ब्रांच अकाउंट तयार करायचं आहे. पण सर प्रॉब्लेममध्ये तर तिथं वर काय दिलेलं आहे की पेटी कॅश अकाउंट आणि ब्रांच स्टॉक अकाउंट आणि रिटेल्स अकाउंट तयार करा. मला जर प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही बारकाईने लक्ष द्याल, व्यवस्थित जर कॉन्सन्ट्रेट कराल प्रॉब्लेममध्ये, तर तुम्हाला ओपनिंग स्टॉकची अमाऊंट दिली नाही, बरोबर आहे. त्यामुळे ते सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल वर्किंग नोटनुसार. त्याच्यानंतर डेटर्सची, क्लोजिंग डेटर्सची अमाऊंट दिली नाही, क्लोजिंग डेटर्सची आणि क्लोजिंग पेटी कॅशची. त्यामुळे ॲज अ वर्किंग नोटमध्ये ते अकाउंट आपल्याला तयार करायचं. ठीक आहे, प्रॉब्लेम्स मी एक वेळेस व्यवस्थित समजून सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, एक वेळेस व्हिडिओमध्ये अगोदर पूर्ण प्रॉब्लेम पाहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पाहत असताना कॅल्क्युलेटरवर लगेच कॅल्क्युलेट करायचं किती येईल काय नाही आन्सर. त्याच्यानंतर मग व्हिडिओ संपल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम लिहून घेताल, मग त्यावेळेस तुम्ही स्वतःहून प्रॉब्लेम्स करायचा. आणि जर तुम्ही स्वतःहून प्रॉब्लेम करत असताना जर काय अडचणी आली तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहू शकता, किंवा अशी काही क्वेरीज असेल की जे तुम्हाला जमत नसेल तर ते मी कमेंट सेक्शनमध्ये करू शकता, रिलेटेड टू ब्रांच अकाउंट कोणतेही प्रॉब्लेम असू दे. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूयात. सर्वात पहिला, स्टॉक विथ ब्रांच 1/1/13. ओपनिंग स्टॉक तर दिलं नाही, त्या अमाऊंट आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्यामुळे इथं आपण काय लिहू, टू बॅलन्स बीडी स्टॉक. हा, इथं आपण क्वेश्चन मार्क देऊ किंवा तसं जागा सोडून टाकू आणि ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळेस लिहू. ठीक आहे, त्याच्यानंतर दिलेला आहे ब्रांच विथ डेटर्स. ओपनिंग डेटर्स किती आहेत, 22,000. आय रिपीट, ब्रांच जे अकाउंटचे जे प्रॉब्लेम करायला आपण हे डेटर सिस्टमनुसार करायचं आपल्याला प्रॉब्लेम, बरोबर आहे. हां, कन्फ्युजनमध्ये जायचं नाही. पीटी कॅश बॅलन्स सुरुवातीला किती रुपये होतं, 200. पीटी कॅश 200. त्याच्यानंतर गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस. म्हणजे आता गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस म्हणजे काय की हेड ऑफिसनं काय करायला, ब्रांचला वस्तू सेंड करायला. त्यामुळे इथं काय लिहावं लागेल आपल्याला, टू गुड्स सेंट टू ब्रांच. किती लाख, 3,72,000. 3 लाख किती आलं, 72,000. तर आता प्रत्येकाने काय कॅल्क्युलेट करायचं याच्यावर, लोडिंग किती पर्सेंट म्हणलेलं आहे, कॉस्ट प्लस 50. फॉर्म्युला तर तुम्हाला इथेच 3,72,000 गुणिले 50 भागिले 100 प्लस 50 म्हणजे टोटल किती आले, 50 भागिले 150 जर केला तर 103 आले. त्यामुळे सरळ सरळ काय करू, 3,72,000 भागिले 3 करायचं, अमाऊंट किती येईल, 1,24,000. तर इथे लिहून टाकायचं बाय डिफरन्स इन गुड सेंट, बाय डिफरन्स इन गुड सेंट 1,24,000. त्याच्यानंतर गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस. हेड ऑफिसला वस्तू परत आले, पाठवलं तर इकडे लिहिलं होतं, तर रिटर्न आलं तर इथे लिहितो आपण बाय गुड्स रिटर्न, बाय गुड्स रिटर्न
36,000 टू डिफरंट इन गुड्स रिटर्न. 36,000 उरले 103 केला तर आन्सर किती येईल? 12,000. इझी आहे, त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर क्रेडिट सेल्स किती आहे? 1,72,000. क्रेडिट सेलची पोस्टिंग आता त्याच्यामध्ये होत नाहीत, क्रेडिट सेलची पोस्टिंग, पण आपण त्याला स्टार करून ठेवत क्वेश्चनमध्ये, कारण आपल्याला ती अमाऊंट समोर उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर शॉर्टेज ऑफ स्टॉक ॲट ब्रांच. शॉर्टेज ऑफ स्टॉक ॲट ब्रांच म्हणजे काय की अशी काहीतरी वस्तू तुम्ही ब्रांचला पाठवून दिलात, ते देताना सपोज त्याचं वजन 50 किलो होतं, पण ते ब्रांचच्या ठिकाणी जाऊन ठेवल्या ठिकाणी त्याचं वजन कमी झालेलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही ऑइलचे बॅरल्स वगैरे पाठवून देता आणि ऑइलच्या बॅरल्समध्ये जर लिकेज वगैरे असलं तर 50 लिटर किलोचं ऑइल पाठवून दिलेलं ऑटोमॅटिक 45 किलो झालं, तर मग 5 जे किलोचं नुकसान झालेलं आहे त्याला काय म्हणतात? शॉर्टेज ऑफ स्टॉक ॲट ब्रांच, की जे की नुकसान आहे आणि त्याची पोस्टिंग होईल ब्रांच स्टॉक अकाउंटच्या सीआरला. प्रत्येक जण लिहून टाकायचं आहे, शॉर्टेज ऑफ स्टॉक ॲट ब्रांचची पोस्टिंग होईल ब्रांच स्टॉक अकाउंटच्या सीआरला. ठीक आहे. नेक्स्ट, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स कडून कॅश रिसिव्ड करायला आपण किती हजार रिसिव्ड करायला? 1,80,000. टोटल किती आहे? 1,80,000. इथे लिहून टाकतो मी. बाय बँक अकाउंट कॅश कलेक्शन 1,80,000. त्याच्यानंतर डिस्काउंट अलॉट टू डेटर्स अकाउंटच्या सीआर साईडला जाईल. डिस्काउंट अलॉट टू डेटर्स. बॅड डेट्स तिथंच. त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्न सुद्धा कुठं जाईल? ब्रांच स्टॉक अकाउंटच्या डीआरला. टू डेटर्स अकाउंटच्या कोणत्या साईडला जाईल? सीआर साईडला. बरोबर. त्याच्यानंतर पीटी कॅश एक्सपेन्सेस किती रुपये आहेत? 1,600. टोटल पीटी कॅश एक्सपेन्सेस तुम्हाला किती दिलेले आहेत? 1,600. प्रॉब्लेममध्ये व्यवस्थित चेक करा. पेटी कॅशचे रिलेटेड तुम्हाला 3 अमाऊंट दिलेले आहेत. आता स्टेप बाय स्टेप सांगतो प्रत्येक अमाऊंटचे मीन. की सुरुवातीला पेटी कॅश अकाउंटमध्ये बॅलन्स किती रुपये होते? 200 रुपये. त्याच्यानंतर ब्रांचनं काय केलं? पेटी कॅश एक्सपेन्सेसवर 1,600 रुपये खर्च केलं, तर याची 1,600 रुपयाची पोस्टिंग कुठे जाईल? ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंटला जाईल. कुठे जाईल? ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंटला. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅश सेंड टू हेड ऑफिस टू बँक अकाउंट. सॉरी, इथं टू लिहायचं, इथं मी बाय लिहून टाकतो. कॅश सेंट बाय हेड ऑफिस, म्हणजे आता हेड ऑफिसनं पैसे पाठवून दिले. कशासाठी पैसे पाठवून दिले चेक करा. रेंटसाठी 4,800 रुपये. रेंट 4,800. सॅलरीज 48,000. पीटी कॅश 2,000. टोटल एक्सपेन्सेस हेड ऑफिस केलं ब्रांचसाठी 54,800. ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याच्यानंतर कॅश सेल्स किती आहे? 24,000. इथे लिहून टाकू आपण. कॅश सेल्स 2,24,000. त्याच्यानंतर स्टॉक विथ ब्रांच ॲट ऑन 31/12/2013 60,000. 31/12/2013 60,000. म्हणजे आता स्टॉक विथ ब्रांच म्हणजे ब्रांचच्या शेवटी आपल्याजवळ स्टॉक किती रुपये शिल्लक आहे? 60,000. तर इथे लिहून टाकू आता आपण. बाय ब्रांच स्टॉक बाय बॅलन्स सीडी लिहितो. बॅलन्स सीडी स्टॉक 60,000. ओके. चला, आता आपल्याला 3 अमाऊंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. स्टेप बाय स्टेप पहा कोणते 3 अमाऊंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. सर्वात फर्स्ट आपल्याला करायचं आहे स्टॉक विथ ब्रांच ओपनिंग स्टॉक किती रुपये आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर पीटी कॅशचं बॅलन्स कॅल्क्युलेट करायचं. वर्षाच्या शेवटी किती होतं? पीटी कॅशचं बॅलन्स वर्षाच्या शेवटी किती होते ते कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर ब्रांच डेटर्सची क्लोजिंग अमाऊंट आपल्याला दिलेली आहे. ब्रांच डेटर्सची ओपनिंग अमाऊंट दिलेली आहे आपल्याला, तर आपल्याला ब्रांच डेटर्सची क्लोजिंग अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. बरोबर. तर आता वर्किंग नोटमध्ये काय करेन मी? मेमोरंडम अकाउंट्स काढेन. तुम्ही वर्किंग नोटमध्ये पण काढू शकता किंवा कुठेही काढू शकता. स्टेप बाय स्टेप समजून घ्या. मी इथे 3 अकाउंट्स काढले आहे पेजेसवर, म्हणजे तुम्हाला समजवायला सोपं होईल. ठीक आहे. त्यातलं फर्स्ट अकाउंट आहे
ब्रांच स्टॉक अकाउंट, ब्रांच स्टॉक अकाउंट व्यवस्थित समजून घ्यायचं. ब्रांच स्टॉक अकाउंटमध्ये आता कशा कशाची पोस्टिंग होणार काय नाही ते. ठीक आहे, तर सर्वात पहिले चेक करा ब्रांच स्टॉकची तुम्हाला बॅलन्स बीडी दिलेली आहे का नाही. तर आता तुम्हाला गणितामध्ये फोकस करून जे जे पोस्टिंग ब्रांच स्टॉकला जातील त्याचे विचार करून तुम्हाला लिहावं लागेल. सर्वात फर्स्ट प्रॉब्लेममध्ये चेक करूत आपण कोणते कोणते पोस्टिंग जातील काय नाही ते. क्रेडिट सेल्स किती रुपये, ज्या 1,72,000चा आहे, बरोबर आहे क्रेडिट सेल्स. तर आता हे 1,72,000चे दोन पोस्टिंग कुठं कुठं होतील, स्टॉक कमी झाल्यामुळे ब्रांच स्टॉकच्या सीआरला, बरोबर. डेटर्स अकाउंट सोपं जाईल तुम्हाला समजून घ्यायला. डेटर्स अकाउंट हां बाय क्रेडिट सेल्स 1,72,000. डेटर्सच्या डीआरला क्रेडिट सेल्स 1,72,000. त्याच्यानंतर इथं वर गुड्स सेंड टू गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस म्हणजे गुड्स सेंड टू ब्रांच आहे, त्याचे पोस्टिंग कुठं जाईल ब्रांच स्टॉकच्या डीआरला. टू गुड्स सेंट मी शॉर्टमध्ये लिहितो कारण आपल्याला हे वर्किंग नोटमध्ये करायचं, याच्यासाठी काही मार्क्स नसतात. ठीक आहे, 3,72,000 बरोबर. त्याच्यानंतर चेक करा प्रॉब्लेममध्ये गुड्स रिटर्न बाय हेड ऑफिस. हेड ऑफिसनं काय केले, रिटर्न टू हेड ऑफिस. गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस म्हणजे ब्रांचने हेड ऑफिसला वस्तू पाठवले. इथे लिहून टाकायचं बाय गुड्स रिटर्न 36,000. बाय गुड्स रिटर्न 36,000 बरोबर. ब्रांचचा स्टॉक वाढला तर डीआर लिहिता, ब्रांचचा स्टॉक कमी झाला तर सीआर लिहिता. आता वस्तू पाठवून दिलं म्हणजे ब्रांचचा स्टॉक कमी झालं, इथे लिहून टाकायचं सेल्स केल्यामुळे कमी झालं ते पण. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शॉर्टेज ऑफ स्टॉक. तुम्हाला इथं सांगितलं होतं शॉर्टेज ऑफ स्टॉक म्हणजे नुकसान झालेलं आहे 3,000, इथे लिहून टाकायचं बाय शॉर्टेज ऑफ स्टॉक 3,000. शॉर्टेज ऑफ स्टॉक नंतर कॅश सेल्स बँक किती रुपये केली ब्रांच, कॅश सेल्स किती रुपये दिलेला आहे तुम्हाला एकूण 2,24,000 रुपये बरोबर. 2,24,000 रुपयाचं कॅश सेल्स आहे, त्यामुळे इथे लिहून टाकायचं बाय कॅश सेल्स 2,24,000. टोटल किती झालं 2,24,000. आणि तुम्हाला वर्षाच्या शेवटी स्टॉक ब्रांच स्टॉक किती दिलेला आहे 60,000. इथे लिहायचं बाय बॅलन्स सी डी 60,000 बरोबर. त्याच्यानंतर जे ब्रांचचे कस्टमर्स आहेत त्यांनी सेल्स रिटर्न केले होते ब्रांचचे कस्टमर्स, त्यामुळे डेटर्स अकाउंटचे ते कुठे जाईल सीआर साईडला सेल्स रिटर्न. आणि ते 6,000 रुपयाचे स्टॉक व्यवसायात परत आल्यामुळे पुन्हा कुठे जाईल त्याची ब्रांच स्टॉकच्या डीआरला सेल्स रिटर्न 6,000 बरोबर. त्याच्यानंतर चेक करूत आपण कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्सची ऑलरेडी पोस्टिंग करून टाकला आपण. ह्याची पोस्टिंग ब्रांचच्या जर सीआरला केला आग्रा ब्रांचच्या, आता इथं होईल याची पोस्टिंग बाय कॅश रिसिव्ड डेटर्स अकाउंटच्या सीआरला 1,80,000. डिस्काउंट 4,800. बॅड डेप्ट्स 2,000. बॅड डेप्ट झालं, टोटल झालं. सेल्स रिटर्न सुद्धा झालं. त्याच्यानंतर डेटर्सची बॅलन्स बीडी लिहावं लागेल. बॅलन्स बीडी किती आहे चेक करा. टू बॅलन्स बीडी दिलेली आहे 22,000. इथं वर दिलेली आहे बॅलन्स बीडी 22,000. ठीक आहे. हां, तर आता चेक करूत आपण. सर्वात पहिला ब्रांच स्टॉक अकाउंट चेक करूत. ब्रांच स्टॉकची सीआर बाजूच ऑब्व्हियसली मोठी येणार आहे. सीआर बाजूला चेक करा टोटल किती आहे 2,24,000 प्लस 1,72,000 36,000 आणि 63,000. टोटल किती आलं 4,95,000. 4,95,000 4,95,000 आणि 4,95,000 मधून आता डीआर मायनस लेस करायचं 3,78,000
टोटल किती आलं 1,17,000. टोटल किती आहे 1,17,000. तर ह्याला लिहायचं टू बॅलन्स BD 1,17,000. तर हे ओपनिंग बॅलन्स काढण्यासाठी आपण तेवढा अकाउंट काढला. आता हे 1,17,000 रुपये लिहून टाकायचं इथं 1,17,000 आणि आउटरला याची टोटल आहे 3 चेक करा टोटल किती लिहायचे 3 म्हणून एक वेळेस मी चेक करतो थांबा. 1,17,000 तुमच्या समोर करावं लागेल टोटल. 1,17,000 प्लस 22,000 प्लस 200 1,39,200. 1,39,200 दॅट्स इट. आपण हे स्टॉक अमाऊंट स्टॉकची ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलं नव्हतं, त्याच्यासाठी आपण काय केला होता की ओपनिंग ब्रांच स्टॉक अकाउंट तयार केला होता, ब्रांच स्टॉक अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आता डेटर्सची आपल्याला क्लोजिंग अमाऊंट दिलं नाही, तर क्लोजिंग अमाऊंटसाठी आपण दरवेळेस काय करता डेटर्स अकाउंट तयार करता. बरोबर आहे. डेटर्सची बॅलन्स BD किती दिलेली आहे 22,000 इथं प्रॉब्लेममध्ये आहे. क्रेडिट सेल्स 1,72,000 इथं जाईल. त्याच्यानंतर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 1,80,000 आहे. सेल्स रिटर्न 6,000 रुपये दिलेला आहे. बॅड डेट्स आणि डिस्काउंट दोन्ही प्रॉब्लेममध्ये दिलेले आहे. ठीक आहे. आता चेक करतो आपण डेटर्सची कोणती बाजू मोठी आली ते. डेटर्सची DR बाजू मोठी आहे कंपल्सरी 1,72,000 प्लस 22,000 1,94,000 आले डेटर्स अकाउंटची DRची टोटल 1,94,000. 1,94,000 मधून आता हे काय करायचं मायनस 1,80,000 6,000 4,800 आणि 2,000. टोटल बॅलन्स किती उरलं 1,200. तर डेटर्स बॅलन्स CD लिहून टाकायचं 1,200 रुपये बाय बॅलन्स CD 1,200 रुपये. आता बॅलन्स CDची पोस्टिंग कोण होणार बॅलन्स ब्रांच अकाउंटच्या आग्रा ब्रांच अकाउंटच्या CR साईडला डेटर्स क्लोजिंग ॲसेट्समध्ये डेटर्स लिहायचं 1,200 रुपये. ठीक आहे. हे दोन झाले. शेवटी राहिले काय आता PT कॅशचं बॅलन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. PT कॅशचं बॅलन्स प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही. तर आता स्टेप बाय स्टेप चेक करतो आपण PT कॅशचं बॅलन्स किती येईल काय नाही ते. PT कॅश PT कॅशचं ओपनिंग तुम्हाला किती रुपये दिलेलं आहे 200. ओपनिंग बॅलन्स PT कॅशचं दिलेला आहे 200. त्याच्यानंतर ड्युरिंग द इयर ब्रांच किती एक्सपेन्सेस केले त्याच्यावर 1,600 रुपये बाय इथे लिहायचं टू बॅलन्स BD बॅलन्स BD 200 रुपये. त्याच्यानंतर PT एक्सपेन्सेस किती हजार आहे 1,600 1,600. हे कुठे दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. चेक करा PT एक्सपेन्स 1,600. त्याच्यानंतर कॅश सेंट बाय हेड ऑफिस आणि हेड ऑफिस किती रुपयाची पैसे पाठवून दिले PT कॅशसाठी 2,000. इथे लिहायचं टू बँक 2,000. टोटल किती झाले 2,200. 2,200 मधून हे 1,600 रुपये लेस करा. किती राहतात PT कॅशचं क्लोजिंग बॅलन्स CD 600 रुपये. बॅलन्स CD किती राहिलं 600. तर हे बॅलन्स CD तुम्हाला इथे लिहून टाकावं लागेल PT कॅश किंवा PT एक्सपेन्सेस 600. तर आता टोटल जर कराल तुम्ही तिन्हीची टोटल येईल 61,800. ओपनिंग स्टॉक 1,39,200 आणि क्लोजिंग स्टॉक 61,000 फक्त 61,800. प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की हे जे 3 अकाउंट्स आहेत हे 3 अकाउंट्स मी तुम्हाला पूर्णपणे स्क्रीनवर दाखवायचा प्रयत्न करतोय. ह्याची स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचं आणि व्यवस्थित वर्किंग नोटमध्ये लिहून घ्यायचं. स्क्रीनशॉट काढून घेतलात ओके दॅट्स इट. आता प्रॉब्लेममध्ये येऊयात आपण पहा गुड्स सेंड केला त्याच्यावर लोडिंग काढला. गुड्स रिटर्न आलं त्याच्यावर लोडिंग काढलं. आता कशावरची लोडिंग बाकी आहे आता ओपनिंग स्टॉकवरची. ओपनिंग स्टॉक किती आहे की ओपनिंग बॅलन्स
ओपनिंग स्टॉकवर आणि क्लोजिंग स्टॉकवर लोडिंग कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. ओपनिंग स्टॉक किती आहे? 1,17,000. ह्या 1,39,200वर निघत नाही, 1,17,000वर निघते. 1,17,000वर लोडिंग किती निघतं चेक करा. 1,17,000वर भागिले 3 किती येईल? 39,000. इथे लिहून टाकायचं बाय स्टॉक रिझर्व्ह, कारण हे स्टॉक रिझर्व्हला जाणार. 39,000 लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक किती आहे? 60,000 टू लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक किती येईल? 20,000. लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक किती येईल? 20,000. दॅट्स इट. इझी प्रॉब्लेम होतं एवढं. फक्त तुम्हाला आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे की नेट प्रॉफिट किती येईल ते कॅल्क्युलेट करायचं. मी शॉर्टमध्ये सांगून टाकतो, तुम्ही टोटल करून चेक करू शकता. हे नेट प्रॉफिट येईल 66,800 रुपये. नेट प्रॉफिट येईल 66,800 रुपये आणि टोटल येईल 6,64,800. 6,64,800. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टे कनेक्टेड. अधिक माहितीसाठी व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा. तिथं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आणि तुम्ही थर्ड इयरच्या ग्रुपमध्ये ॲड होऊन जे काय तुमचे क्वेरीज असतील ते सॉल्व्ह करू शकता.